समर्थ श्रीराम भाग 9. अक्कलकोटहून श्री महाराज निघाले आणि माणिक प्रभूंच्या दर्शनासाठी हुमणाबाद इथे गेले. यांचा जन्म शके 1743 मध्ये झाला. हे जन्मापासून मोठे सिद्ध पुरुष होते. यांच्या कुलामध्ये नृसिंहाची उपासना होती. यांना साक्षात दत्ताचा अनुग्रह होता. बाह्यतः हे एखाद्या राजाला शोभेल अशा थाटानी राहत असत, परंतु अंतर्यामी अत्यंत विरक्त होते. यांचं भजन फारच प्रेमळ असून यांनी हिंदू आणि मुसलमान दोघांनाही भगवंताच्या मार्गाला लावलं. यांच्या घरी नेहमी जितकं अन्नदान होई तितकं क्वचित ठिकाणी कुठेतरी बघायला मिळे. महाराज ज्या दिवशी त्यांच्याकडे गेले त्या दिवशी माणिक प्रभू गावाच्या बाहेर जाऊन वाट पाहत बसले होते. जेवायची वेळ होऊन गेल्यामुळे मंडळींनी जेवायला चलण्याचा आग्रह केला. त्यावेळी ते म्हणाले, अरे जेवण्याचं काय, आपण रोजच जेवतो, पण आज माझा भाऊ येणार आहे, त्याच्यापुढे तुमच्या जेवणाची काय किंमत आहे. महाराजांना पाहिल्यावर दोघांनाही भरून आलं आणि मोठ्या प्रेमाने ते परत घरी आले. महाराजांना त्यांनी काही दिवस ठेवून घेतलं आणि योग्य वेळी तुझं काम होईल असं सांगून निरोप दिला. पुढे महाराजांना कळलं की अबूच्या पहाडामध्ये कोणी एक मोठा योगी राहतो. तेव्हा त्याच्या दर्शनासाठी ते गेले. अबूच्या डोंगरावर सृष्टी सौंदर्य फार अप्रतिम होतं, परंतु सामान्य मनुष्याला तिथे जाणं शक्य नसे. दाट जंगलं असून त्यामध्ये क्रूर श्वापद वस्ती होती. श्री महाराज तसेच जंगलामध्ये शिरले आणि 2 दिवस त्या योग्याच्या गुहेचा त्यांनी शोध घेतला. 3ऱ्या दिवशी ती गुहा त्यांना सापडली आणि ते निर्भयपणे आत शिरले. थोडंसं आत गेल्यानंतर जरा उजेड आढळला आणि पुढे चालल्यानंतर एका दगडाच्या चबुतऱ्यावर ते योगीराज दृष्टीला पडले. त्यांना साष्टांग नमस्कार करून महाराज समोर उभे राहिले. थोड्या वेळाने योगीराजांनी डोळे उघडले आणि महाराजांना बघून ते स्तिमितच झाले. बाळ, एवढा लहान असून तू इथे कसा आलास, असा प्रश्न त्यांनी केला. तेव्हा आपल्या दर्शनासाठी आलो असं महाराजांनी त्यांना सांगितलं. तिथे काही काळ राहून महाराज योग शिकले. तिथे त्यांच्याजवळची विद्या संपल्यानंतर तेथून पुढे काशीकडे रवाना झाले. काशीमध्ये तेलंग स्वामी नावाच्या थोर सत्पुरुषाची आणि महाराजांची गाठ पडली. तेलंग स्वामी फार वरच्या दर्जाला पोचलेले होते असे महाराज म्हणत. आईच्या मृत्यूमुळे त्यांना वैराग्य उत्पन्न होऊन हे प्रपंचातून बाजूला सरले आणि योगाभ्यासाने पूर्णपदाला पोहोचले. काशीमध्ये हे अवधूत वृत्तीने राहत. महाराजांच्यावर त्यांचं अलोट प्रेम असून त्यांनी महाराजांना आपल्यापाशी काही दिवस ठेवून घेतलं होतं. हे महिने महिने मौन पाळून स्वस्थ बसून राहत. या काळामध्ये खाणं पिणं देहाच्या सर्व क्रिया बंद असायच्या. महाराजांचं भजन तैलंग स्वामींना फार आवडायचं आणि महाराज मोठ्याने नामस्मरण करू लागले की कावरे बावरे होऊन त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहत असायचं. एकदा भर दुपारी 12 वाजता स्वामी तापलेल्या वाळूमध्ये पडलेले महाराजांना आढळले. महाराजांनी त्यांना आपल्या पाठीवर घेतलं आणि बिऱ्हाडी आणून बसवलं. काही वेळाने स्वामी पूर्ववत नदीकाठी वाळूमध्ये जाऊन पडले. महाराजांनी पुन्हा त्यांना घरी आणलं आणि ते बाहेर जाऊ नयेत म्हणून दाराला कुलूप घातलं. थोड्या वेळाने पाहिलं तर दाराला कुलूप तसंच आणि स्वामी मात्र पूर्वीप्रमाणे वाळवंटावर आढळले. स्वामींनी महाराजांना आशीर्वाद दिला. तुझं काम लवकरच होईल आणि ते तुझ्या मनासारखं होईल असं सांगितलं आणि हिमालयात जाऊन येण्यास सुचवलं. या सुमाराला काशीमध्ये एक संन्यासी फार मोठे प्रसिद्ध होते. षटशास्त्रांमध्ये पारंगत असून ते मंत्रविद्यासुद्धा जाणत होते. महाराज त्यांच्याकडे गेले. त्यावेळी ते आपल्या शिष्यांना पाठ देत होते. महाराजांविषयी त्यांना सहज प्रेम उत्पन्न होऊन महाराजांना त्यांनी आपल्या आसनावर बसवून घेतलं आणि कुशल विचारलं. स्वामींनी मोठ्या आनंदाने आपली सर्व विद्या देण्याची तयारी दर्शवली आणि म्हणाले, बाळ, इतकं शिकायला कमीत कमी 1.5 तप म्हणजे 18 वर्ष लागतील. तुझं वय लहान आहे म्हणून अडचण नाही. यावर महाराज झटक्याने म्हणाले, ही सर्व विद्या मला 3 दिवसात शिकवा, मला जास्त वेळ नाही. हे उत्तर ऐकून स्वामींच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. म्हणाले, बाळ, तुला जी विद्या पाहिजे ती देणारा गुरु मी नव्हे, तू दुसरीकडे जा.
महाराज जायला उभे राहिले तेव्हा स्वामींनीच त्यांना नमस्कार केला आणि मोठ्या प्रेमाने निरोप दिला. काशीहून महाराज निघाले आणि अयोध्येला आले. तिथे त्यांना कळलं की नैमिषारण्यामध्ये अनेक योगी तपश्चर्या करीत बसलेले आहेत, म्हणून ते तिकडे निघाले. नैमिषारण्यात काही ठिकाणी इतकी दाट झाडी होती की दिवसा 12 वाजता देखील तिथे रात्रीसारखा अंधार असायचा. तिथे इतकी थंडी होती की 12 महिनेही बर्फावरून चालावं लागायचं. तसंच वाटेमध्ये भले मोठे अजगर आडवे पडलेले दिसायचे. पडल्याच आपलं सावज श्वासाच्या जोरावर ते खेचून आणीत. त्याच अरण्यामध्ये 2 फडे असलेले नाग त्यांना आढळले. हे नाग भयंकर विषारी असत, परंतु महाराज रस्त्याने चाललेले असताना बाजूला सरून त्यांना ते वाट करून देत. तिथे आहारासाठी कंद मिळायचे. ते कंद काढून आणल्यानंतर धुवून भाजतात. मग त्यांची साल काढली की आतमध्ये खसखशीसारखा भुगा निघतो. तो दुधामध्ये भिजवला म्हणजे शिऱ्यासारखा मऊ गोड बनतो. हे कंद 2-3 प्रकारचे असतात. काही कंदांनी 8 दिवस भूक लागत नाही, काहींनी 15 दिवस आणि काहींनी 21 दिवस भूक लागत नाही. त्या अरण्यात रानगाई पुष्कळ. त्या चांगल्या धष्टपुष्ट असतात. त्यांचे दूध सांडून बर्फावर गोठतं आणि त्याच्या वड्या बनतात. त्या खाता येतात. हिंस्त्र पशूंपैकी वाघ, लांडगे तिथे जास्त आढळतात. महाराजांना नैमिषारण्यामध्ये चांगले अधिकारी असे बरेच तपस्वी पाहायला मिळाले. एका मोठ्या गुहेमध्ये मोठी धुनी पेटलेली होती. तिच्या भोवती 7 आसनं मांडलेली होती. त्यापैकी 6 आसनांच्यावर 6 तपस्वी ध्यानस्थ बसले होते. 7वं आसन रिकामं होतं. महाराज गुहेमध्ये शिरले आणि सरळ धुनीजवळ गेले. त्यातल्या 4थ्या आसनावर बसलेल्या योग्याने डोळे उघडून पाहिले तेव्हा महाराजांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. त्यांनी रिकाम्या आसनाकडे बोट दाखवलं. महाराज त्यावर जाऊन बसले आणि ध्यानामध्ये तल्लीन झाले. 1 महिनाभर तिथे राहून महाराज गुरु शोधार्थ पुन्हा भ्रमण करू लागले. फिरत महाराज बंगालमध्ये आले. बंगालमध्ये निष्णात अशा 3-4 व्यक्ती त्यांना आढळल्या. त्यात एक गृहिणी सुद्धा होती, परंतु यांच्यापैकी कोणी आत्मज्ञानाचा अधिकारी नव्हता. पूर्व बंगालमध्ये एक मोठा भक्त आढळला. त्यांचं अंतःकरण इतकं मृदू असे की भगवंताचं नाम त्याच्या कानावर पडलं की त्याच्या अंगावर शहारे येत, डोळ्यातून अश्रू वाहू लागत आणि कावराबावराहून भगवंतासाठी इकडे तिकडे बघायला लागे. महाराज 1 आठवडाभर त्याच्या संगतीत राहिले आणि मग श्रीरामकृष्णांना भेटण्यासाठी दक्षिणेश्वरला गेले. श्रीरामकृष्ण तिथे नसून कलकत्त्याला गेले आहेत असं कळल्यानंतर महाराज कलकत्त्याला आले. रस्त्यांमधून चालत असताना समोरून श्रीरामकृष्ण येत आहेत असं दिसलं तेव्हा महाराजांनी रस्त्यातच त्यांना साष्टांग नमस्कार घातला. रामकृष्णांनी त्यांना पोटाशी उचलून धरलं आणि तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक असं म्हणाले. श्री महाराज कलकत्त्याहून निघाले आणि फिरत दक्षिण हैदराबादेकडे आले. एका नदीच्या काठी एकांत स्थळी बसून ते विचार करत होते. आपण गुरु शोधार्थ इतके हिंडलो, मोठमोठे महात्मे आपण पाहिले, सर्वांनी आपल्याला आशीर्वाद दिले, पण आपले काम करणारा निराळा आहे असं सांगितलं. जे पोचलेले नव्हते त्यांच्यापाशी आपलं समाधान झालं नाही. आता दक्षिण हिंदुस्थान पालथा घालावा. महाराजांच्या मनात हे विचार चालू असताना एकदम श्री समर्थ संप्रदायातले मोठे सत्पुरुष श्री रामकृष्ण तिथे त्यांना भेटले. महाराजांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला तेव्हा ते म्हणाले, बाळ, येहळेगावच्या तुकाराम चैतन्यांकडे जा, तिथे तुझं पूर्ण समाधान होईल. हे शब्द बोलून ते पाहता नाहीसे झाले. हे तुकाराम चैतन्य कोण? पुढील भागात बघू. श्रीराम समर्थ. श्रीराम.